समर्थाची या सेवका. लेखक नारायण धारक. चक्रपाणीचं पत्र मला मिळालं तेव्हा मी फार आश्चर्यचकित झालो. कॉलेजमध्ये आमची मैत्री होती, पण त्या गोष्टीला आता 15च्या वर वर्ष उलटून गेली होती. आणि त्यावेळी सुद्धा मैत्रीपेक्षा ओळख हाच शब्द आमच्या नात्याला शोभून दिसला असता. पत्र वाचल्यानंतर मी माझ्या जुन्या अल्बममधला आमचा एक ग्रुप फोटो काढून पाहिला. त्यावेळी चक्रपाणी खराखुरा मला आठवला. मध्यम उंचीचा, वर्णाने सावळा पण अत्यंत तरतरीत चेहऱ्याचा. आता मला आठवलं की प्रथम पाहिल्याबरोबर त्याचे ते पाऱ्यासारखे चंचल डोळे ध्यानात भरत. त्याची नजर कशावरही स्थिर राहायची नाही. पहिल्या वर्षात तर त्याची जवळजवळ कोणाशीच ओळख झाली नव्हती. कॉलेजच्या विविध प्रकारच्या जीवनात त्याला एकटे राहावे लागले ही जरा विशेषच गोष्ट होती. दुसऱ्या वर्षी माझी त्याची तोंड ओळख झाली. त्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही भेटलो आणि गप्पा गोष्टी केल्या, पण एवढंच, यापेक्षा जास्त काही नाही. त्यामुळेच मला त्याच्या पत्राचं जास्त आश्चर्य वाटलं. माझं पत्र पाहून हा कोण बुवा चक्रपाणी असा तू विचार करत असशील याची मला खात्री आहे. कदाचित तुला आठवणारही नाही, आणि तसं झालं तर दोष माझाच आहे. पण आठवण करून देतो. इंटरमध्ये वेदांताच्या आणि निरीश्वरवादाच्या गप्पा मारणारा तोच मी. रात्री ताऱ्यांकडे पाहत त्यावरील लोकांना विचारानं आवाहन करणारा तोच मी. म्हणजे आठवतेय ती हॉस्टेलच्या गच्चीवरची रात्र? त्यावेळी मी एकटा होतो आणि मला पुरेसा होतो, स्वावलंबी होतो. मला कोणाची जरुरी वाटत नव्हती. आज वेळ बदलली आहे. मी एकटाच आहे, पण आता एकटेपणाला घाबरतोय. कोणाची तरी सोबत हवी आहे. जी सोबत माझ्या कर्मानं इथं उपलब्ध झालेली आहे ती मात्र नको. मनुष्य हा या भवसागरावरील कण आहे असं म्हणतात. खरी गोष्ट, पण तो इतर कणांना नाजूकशा धाग्यांनी पाशाबद्ध केलेला असतो, म्हणून तो इतरांबरोबर राहतो. नाहीतर माझ्यासारखा एकाकी राहिला की या सागराचे नको ते प्रवाह त्याला आपल्याबरोबर घेऊन जातात भलतीकडेच, जिथे माणसांनी जाऊ नये तिथे. मी संकटात सापडलोय. संकट वाघ सिंहांचं नाही, चोरा चिलटांचं नाही. संकट माझ्या शरीराला नाही, आत्म्याला आहे, सर्वस्वाला आहे. तुला काय वाटेल याची पर्वा न करता पत्र लिहिलंय. पत्ता शोधून काढायला खूप श्रम पडले. काही वेळा तर निराश झालो, पण सापडला एकदाचा. वेळात वेळ काढून काही दिवस माझ्याकडे राहायला ये. येणार असशील तर तार कर. चक्रपाणीच्या जागी माझ्या जास्त ओळखीचा दुसरा कोणी असता तर मी काहीतरी सबब सांगून ही यात्रा टाळली असती. पण चक्रपाणीची गोष्ट वेगळी होती. केवळ पूर्वीच्या नाममात्र मित्राला त्याने एवढी विनंती करावी यातच त्याला माणसाची किती जरुरी वाटत होती हे उघड झालं होतं. पण असल्या विचाराला मी नेहमीच बळी पडत आलोय. ही वेळही काही त्याला अपवाद नव्हती. शनिवार संध्याकाळच्या गाडीनं निघत आहे अशी मी त्याला तार केली. मी सकाळी निघालो. जंक्शनवर दुपारी जेवण घेऊन मायगावला जाणारी पॅसेंजर पकडली. दिवस उन्हाळ्याचे, प्रदेश रखरखीत. धुळीनं, कोळशाच्या धुरानं आणि कणांनी मी अगदी वैतागून गेलो होतो. संध्याकाळी 7:30च्या सुमाराला गाडी मायगावला आली. उतरणारा मी एकटा दिसत होतो. घाई झाल्यासारखी गाडी धाड करत निघून गेली. मोठा लांबच लांब प्लॅटफॉर्म पूर्णपणे रिकामा होता. खूप लांब स्टेशन मास्तरच्या केबिनचा दिवा लुकलुकत होता. माझी खात्री होती चक्रपाणी स्टेशनवर येईल मला भेटायला. थोडा वेळ तशीच वाट पाहून मी बॅग उचलली आणि स्टेशनच्या इमारतीकडे निघालो. तेवढ्यात स्टेशनमधून कोणीतरी घाईघाईनं प्लॅटफॉर्मवर आलं. जरा वेळ माझ्याकडे पाहून ती व्यक्ती हळूहळू माझ्याकडे आली. मी मुद्दाम एका दिव्याखाली उभा राहिलो. तो गृहस्थ झपाट्यानं माझ्याजवळ आला आणि हात पुढे करून म्हणाला, आलास तू जोशी? माझी खात्री होती नाही म्हणणार नाहीस. तो आवाज आणि ती मानेची ढब पाहताच माझं मन 15 वर्ष मागे गेलं आणि मी चक्रपाणीला ओळखलं. पण त्याच्यात केवढा क्रांतिकारक बदल झाला होता. त्याचे केस खूप पिकले होते, डोळ्यांना चष्मा आला होता. उभं राहताना सुद्धा त्याच्या पाठीला बाक आला होता.
काय रे चक्रम, आजारी वगैरे होतास की काय? ओ हो चक्रम, तुला खरोखर आठवतो मी म्हणायचा. त्याला या जुन्या कोटीनं खूप आनंद झालेला दिसला, पण त्याचा चेहरा क्षणातच उदास झाला. चल ना घरी जाऊ, उशीर झालाय बराच. बाहेर त्याचा घरचा टांगा उभा होता, त्यात आम्ही बसलो. शहरी वातावरणात मुरलेल्या माझ्या मनाला आणि डोळ्यांना हे मंद रंग आणि मंद प्रकाश पाहून प्रथम अगदी बुजल्यासारखं, आंधळ्यासारखं झालं. पण ही बाहेरची शांतता हळूहळू माझ्याही मनात शिरली. जीवनातला रोजचा ताण जरा सैल झाल्यासारखा वाटला. धक्के देत देत टांगा खडीच्या रस्त्यावरून चालला होता. रस्ता आमच्या समोर पळत होता. त्यावर बाजूच्या झाडांच्या लांब लांब सावल्या पडल्या होत्या. वाऱ्यानं हलणाऱ्या फांद्यांमुळे त्या सावल्याही हालत होत्या. मग माझ्या ध्यानात आलं की अंग ताठ करून चक्रपाणी त्या सावल्यांकडे एकाग्रतेनं पाहतोय. काय रे चक्रपाणी, एवढी काय भानगड आहे, मला बोलावून घेतलंस ते? प्रथम माझ्या प्रश्नाकडे त्याचं लक्षच नव्हतं. त्याची नजर पायाखालून सरपटत निघणाऱ्या त्या सावल्यांकडे होती. त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी हळूच त्याच्या खांद्याला हात लावला तर केवढ्यांदा दचकला तो. काय काय म्हणालास? गोंधळून तो म्हणाला. मी माझा प्रश्न परत विचारला. आत्ता नको काही बोलायला, घरी जाऊ आधी, स्नान चहा वगैरे होऊ दे, मग बोलू निवांतपणे. त्याची इच्छा नाही असं पाहून मी तो विषय बदलला. स्टेशनपासून सुमारे 2 मैलांवर त्याचं गाव होतं. त्याच्या वाड्यापाशी टांगा थांबला त्यावेळी आतून कंदील घेऊन एक म्हातारा नोकर बाहेर आला आणि त्यानं माझी बॅग घेतली. खुळखुळ आवाज करत टांगा निघून गेला आणि त्या शांततेत आम्ही मोठ्या दारात उभे राहिलो. जरा वेळानं आम्ही आत गेलो. चक्रपाणीनं मोठा दरवाजा आणि त्यावरचा आडसर लावून टाकला आणि मला चौकात नेलं. त्याचा वाडा जुन्या बांधणीचा, चिरेबंदी 3 चौकी होता. सगळीकडे शुकशुकाट होता. त्यावरून माणसं फारशी नसावीत असा मी अंदाज केला, पण आता लवकरच काय ते कळेल अशा विचारानं मी गप्प बसलो. गरम पाण्यानं मी आंघोळ केली आणि चांगला 2 कप चहा घेतला. मग जेवायची तयारी होईपर्यंत आम्ही गच्चीवर बसलो. तेवढ्यात मी 1-2दा त्याच्या पत्राचा विषय काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर तो मला म्हणाला, अरे जोशी, तू आता आलायस त्यामुळेच मला इतका दिलासा आलाय की काय सांगू. आता घाई नको, आणि दुसरं म्हणजे मला त्याबद्दलचं सारं पहिल्यापासून सांगायला पाहिजे. शांतपणे बोलू आपण जेवल्यावर. आमची जेवणं झाली त्यावेळी मी पाहिलं की त्याच्याकडे त्या म्हाताऱ्या गड्याखेरीज कोणीच नव्हतं. तोही मुद्दा मी मनातच ठेवला. जेवून आम्ही परत वर गच्चीवर आलो. आमच्या खाटा तिथेच टाकल्या होत्या. उघड्यावर पान वगैरे बनवून झाल्यावर चक्रपाणीनं बोलायला सुरुवात केली. बराच वेळ त्याचं बोलणं चालू होतं, पण त्याचा ओघ तुटू नये म्हणून मी त्यामध्ये त्याला एकदाही थोपवलं नाही. जोशी, तुला माहिती आहे, प्रथमपासून माझा स्वभाव एकलकोंडा आहे. त्याचा अर्थ असा नाही की मी माणूस घाणा होतो, पण मला माणसांच्या सहवासाची फारशी जरुरी भासलीच नाही, निदान त्यावेळी तरी नाही. मी आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. वडील गेले लहानपणीच. कॉलेजमधून 3ऱ्या वर्षीच आई आजारी पडल्यानं इकडे यावं लागलं, ते कायमचंच. आई दुखण्यात गेली आणि घरदार, शेतीवाडी सारं काही मलाच पाहण्याची वेळ आली. दर मे महिन्यात मी ठरवायचो की या जूनपासून परत कॉलेजात जायचं, पण 2-3 वर्षांनंतर एके दिवशी माझी खात्री झाली की आपली शिक्षणाची, निदान कॉलेज शिक्षणाची वाट तरी आता संपली. यापुढे ते जीवन शक्य नाही. आयुष्यातली एक वाट कायमची बंद झाली आपल्याला. प्रथमपासूनच माझं आध्यात्मिक गोष्टींवर जास्त लक्ष होतं. मनुष्य एकटा पडला की जास्त विचार करतो, त्यामुळेच असेल कदाचित. जसे जास्त जास्त दिवस जायला लागले तसतसं माझं मन या विषयांकडे जास्त जास्त वळू लागलं. पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. त्याप्रमाणे या शुद्ध वेदांताच्या मागोमाग कर्मयोग, जन्ममृत्यूचक्र, जन्माचे फेरे, माणसाचं नशीब या साऱ्या गोष्टी आपोआप येतात आणि माझ्या नकळत माझं मन या मूळ अध्यात्माच्या राजमार्गावरून भूतविद्या, चेटूक इत्यादींच्या आडमार्गाला लागलं. मला त्यावेळी कोणी सोबतीला असतं तर, किंवा माझं ध्यान सक्तीनं इतर विषयांवर वळलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती असं मला कधी कधी वाटतं. पण असो, थोडक्यात सांगायचं म्हणजे
माझ्याजवळ या विद्येवरची खरी खोटी नवी जुनी अनेक बाडं जमा झाली. त्यातील बारीक सारीक प्रयोग मी अधूनमधून करूही लागलो. काही वेळा यश आल्यासारखं वाटे, काही वेळा काहीच होत नसे. एक गोष्ट मात्र मी अगदी शपथेवर सांगतो की या विद्येच्या सहाय्यानं मी कधी कोणाचं काही वाईट केलं नाही. वाईट करण्याची इच्छाही मनात धरलेली नाही. या विषयावरची काही मासिकही मी मागवली. त्यामध्ये एक दोनदा चंद्रमणी या नावाखाली आलेले कोणाचे तरी लेख मी वाचले. त्यातली उत्कृष्ट भाषा, प्रखर बुद्धिमत्ता, अजोड युक्तिवाद यांचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला. मी त्या लेखांची मोठ्या आतुरतेनं वाट पाहू लागलो. शेवटी संपादकांना लिहून मी त्या लेखकाचा पत्ताही मिळवला आणि त्यांच्याकडे त्यांची काही पुस्तकं आहेत का वगैरेची चौकशी केली. माझ्या पत्राला त्यांच्याकडून अगदी ताबडतोब उत्तर आलं. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या काही पुस्तकांची नावं दिली होती आणि माझ्यासंबंधी खूपशी विचारपूस केली होती. मी त्यांची पुस्तकं मागवली. कितीतरी दिवस मी अगदी पूर्णपणे आनंदात होतो. त्या विषयावरच्या माझ्या साऱ्या शंका, संशय सर्व काही फिटल्यासारखं वाटलं. माझा चंद्रमणींशी पत्रव्यवहार चालूच होता. त्यावेळी त्यांचा मुक्काम कानपूरला होता. या बाजूला ते येणार आहेत असं समजल्यावरून मी त्यांना माझ्याकडे काही दिवस उतरण्याचं अगदी अगत्याचं निमंत्रण दिलं आणि त्यांनीही ते ताबडतोब स्वीकारलं. झालं. काही दिवसांनी चंद्रमणी माझ्याकडे उतरले. मी त्यांना प्रथम पाहिलं तेव्हा गारच पडलो. 6 फूट उंच, गोरेपान, तेजपुंज चेहरा, भव्य शरीर यष्टी, काळे कुळकुळीत केस, पण या सर्वांवर ताण म्हणजे त्यांचे प्रथमच छाप पाडणारे डोळे. पिंगट आणि विशाल. त्या डोळ्यात केवढी शक्ती होती. त्यांचा आवाजही खणखणीत, पायाखालची जमीन हादरवणारा होता. माझ्यावर चांगली छाप पडली त्यांची पहिल्याच भेटीत. आम्ही घरी आलो. सुरुवातीच्या काही दिवसात त्यांच्या विद्वत्तेच्या आणि शक्तीच्या एका पैलूनं मी दिपूनच गेलो. दिवस कसे जात आहेत याचं मला भान राहिलं नाही आणि त्यांच्या जाण्याचा प्रश्नही निघाला नाही. आपल्या या नेहमीच्या अस्तित्वाला इतक्या छटा असू शकतात याची मला कल्पनाही नव्हती. तरीही एक गोष्ट माझ्या ध्यानात यायला लागली. चंद्रमणी त्यांच्या विद्येत कितीही तरबेज असेनात का, त्यांच्या रोजच्या वागण्यात नीतिमत्ता कशाशी खातात हे सुद्धा त्यांना माहीत नसावं. त्यांच्या सुखापुढे त्यांच्या मनाला इतरांचा विचारसुद्धा शिवत नव्हता. माझ्याकडून त्यांनी अनेक वेळा प्रत्यक्ष पैसे तर उसने घेतलेच, पण माझ्या नावावर गावात हजारो रुपयांची उधारीही करून ठेवली. मी जणू त्यांच्या मायाजाळात अडकल्यासारखा झालो होतो. त्यांचे काही अनुभव सांगायला त्यांनी सुरुवात केली की मी इतर सारं विसरून जायचा. मागाहून एकट्यानं विचार केला की त्यांचं वागणं किती भयंकर, क्रूर, पाशवी होतं याची मला पुरेपूर कल्पना यायची, पण त्यांच्यासमोर मनातले हे विचार पार विरघळून जायचे. बायकांच्यावर तर त्यांची अतिशय वाईट नजर होती. त्यांच्यासमोरून बाई चालली की त्यांचे पिंगट डोळे तिच्यावर इतक्या आसक्तीनं खिळलेले असायचे की सांगता सोय नाही. माझ्या कानावर कितीतरी तक्रारी येऊ लागल्या. माझ्या वाड्यात कामाला बाई मिळेनाशी झाली. त्यावर मग स्वारींचं लक्ष आमच्या शेतावरच्या बायांकडे गेलं. तिथेही त्यांनी हाच प्रकार चालू केला. बलूचांचा एक तांडा आमच्या गावात आला होता. तिथल्या एका छोकरीवर याचं मन बसलं आणि काहीतरी लटपट करून स्वारीनं त्या पोरीला बनवलं. त्या लोकांच्यावर याच्या विद्येचा काही परिणाम झाला नसावा, कारण संध्याकाळच्या वेळी स्वारी घामाघूम होऊन धावत पळत वाड्यात आली. तसाच वरच्या खोलीत गेला आणि दार बंद करून बसला. त्याच्या मागोमाग ते टोळीवाले आले. त्यांच्या डोळ्यात तर खून चढला होता. मला त्यांच्याशी कितीतरी वेळ हुज्जत घालत बसावं लागलं. शेवटी दमदाटी करून लाचलुचपत देऊन मी ते प्रकरण कसं तरी मिटवलं. आमच्या शेतावरच्या 2 बायकांना दिवस गेले त्याचंही खापर गावातल्या काही लोकांनी माझ्या माथी फोडायला कमी केलं नाही. त्या रात्री माझे डोळे उघडले. ती टोळी गावातून गेल्याची खात्री पटल्यावर मी चंद्रमणीला खाली बोलवलं आणि अतिशय कडक शब्दात त्याची हजेरी घेतली. त्यांनी स्वतःच्या वयाचा, ज्ञानाचा, निदान माझ्या आबरूचा तरी विचार करायला पाहिजे होता हे अगदी निक्षून सांगितलं. शेवटी त्यांना माझ्या घरातून चालतं होण्यास सांगितलं. मला वाटतं त्यावेळी त्यांच्या ध्यानात आलं की मी यावेळी निश्चयाने बोलत आहे आणि माझं मन पक्क तयार झालंय, कारण ते अगदी शांत झाले आणि जरा वेळाने म्हणाले, मला हाकलून देत आहात घरातून. तुम्ही विचार करून बोलताय ना चक्रपाणी. त्यांच्या या उर्मटपणाने तर माझं माथंच भडकलं. मी त्यांची चांगली खरडपट्टी काढली. इतक्या दिवसात खरे रागवलेले मी त्यांना प्रथमच पाहिले.
त्यांचे विस्फारलेले डोळे गरगर फिरत होते. माझ्यावर त्यांची नजर खेळताच त्या गढूळ नजरेच्या डोहात मी आता बुडणार असं मला वाटू लागलं. ते माझ्याजवळ आले. त्यांनी खिशातून एक कागदाचा तुकडा काढला. तो माझ्या डोळ्यासमोर धरला. तो तुकडा म्हणजे कागद कापून केलेली एक आकृती होती. मी अगदी निश्चल उभा होतो. माझ्या अवयवांवरचा माझा ताबा नाहीसा झाला होता. त्यांना मी कोणत्याही प्रकारे प्रतिकार किंवा अटकाव करू शकलो नाही. त्यांनी तो कागदाचा तुकडा माझ्या कपाळावर ठेवला आणि मला काहीतरी शब्द बोलायला सांगितले. काही केल्या मला ते शब्द नीटपणे आठवत नाहीत. हिमात तू प्रस्थानम अशी काहीतरी सुरुवात होती. मी त्यांचे मागोमाग ते शब्द म्हणताच त्यांनी कागद खिशात घातला आणि ते खोलीबाहेर गेले. त्यानंतर मला ते दिसलेच नाहीत. गड्याला विचारलं तेव्हा कळलं की तासाभरापूर्वीच ते त्यांची पिशवी घेऊन घराबाहेर पडले. पण त्यांच्या शेवटच्या वागण्याचं मला फार आश्चर्य वाटत होतं आणि जराशी भीतीही वाटत होती. कारण असल्या माणसाला दुखावणं म्हणजे संकट ओढवून घेणंच होतं. पण एकदाची बॅद गेली या समाधानात मी होतो. मला फार मोकळं मोकळं वाटायला लागलं बघ घरात. जरा वेळ थांबून चक्रपाणीनं खिशातून एक कागदाचा तुकडा काढला आणि माझ्याजवळ दिला. एका पांढऱ्या कागदाची कापून तयार केलेली ती माणसाची आकृती होती. हात आणि पाय, विशेषतः हात खूप लांब वाटत होते. चेहरा पुढे कललेला, हनुवटी पुढे आलेली, केवळ कोऱ्या कागदात केवढा जिवंतपणा भरल्यासारखा वाटत होता. एकंदर ढब अशी होती की एखादा खूप उंच, खूप लांब हाताचा माणूस कशावर तरी जेब घालण्याच्या पवित्र्यात उभा आहे. असं वाटे की कोणत्याही क्षणी ते लांब हात एकत्र येतील आणि माझ्यावर झालेला परिणाम चक्रपाणीच्या नजरेतून सुटला नाही. पाहिलंच ना कसं वाटतं ते. तरीही मी केवळ आठवणीनं तयार केलेली आकृती आहे. मला त्या दिवसापासून फार अस्वस्थ वाटायला लागलं. मला सारखं वाटायला लागलं की कोणाची तरी माझ्यावर सारखी नजर आहे. सारखं वाटे की मध्येच थांबावं आणि मागे वळून पाहावं. कोणीतरी मागून सारखी पाळत ठेवतंय. पहिले बरेच दिवस मी मनाची समजूत घातली की हे सारे आपल्याच कल्पनेचे खेळ आहेत. पण ही भावना कमी न होता दिवसेंदिवस सारखी वाढतच जाऊ लागली. अंधारात जायची, एकट्यानं खोलीत झोपायची मला भीती वाटायला लागली. तसं पाहिलं तर माझं मन काही कच्चं नाही. माझ्या लहानशा प्रयोगात सुद्धा मनाचा चांगला कणखरपणा लागतच होता. पण आता मात्र माझ्या मनाचा धीर राहीना. मध्यंतरी बरेच दिवस मी गाव सोडून इतर गावी हिंडलो. पण घरदार सोडून असा किती दिवस राहणार. आलो परत शेवटी. बरं, माझ्याकडे 4-10 बेराडं ठेवून पाहिली, पण त्यांचाही उपयोग होईना. या ना त्या कारणानं सारे जण जागा सोडून जायचे. शेवटी कोणी यायचंच बंद झालं. माझ्या तोंडावर बोलण्याची कोणाची हिंमत नव्हती. पण चक्रपाणीचा वाडा पछाडलेला आहे अशी कुणकुण गावात सुरू झाली. त्याचा सुद्धा या लोकांच्या मनावर परिणाम झाला असला पाहिजे. माझ्याजवळ आता फक्त हार्बा राहिला. त्याच्या लहानपणापासून तो आमच्या घरी आहे. तो माझी बाजू त्रिकाळीही सोडणार नाही. 1-2दा चक्रपाणीनं तोंडावरचा घाम पुसला. जोशी, मागच्या महिन्यापर्यंत येथपर्यंतच मजल गेली होती, पण आता त्यात आणखी भर पडू लागली. मी आत हॉलमध्ये एका रात्री वाचत पडलो होतो. नेहमीप्रमाणे मला सारखं वाटत होतं की कोणीतरी मागून माझ्याकडे पाहतंय. पण मी हे सारखं सारखं मागे वळून पाहणं आताशा सोडून दिलं होतं. पण त्या रात्री ती भावना मला इतक्या तीव्रपणे जाणवली की माझ्या ध्यानात येण्यापूर्वीच मी एकदम मागे वळून पाहिलं आणि मला प्रथमच काहीतरी दिसलं. खोलीतल्या मोठ्या कपाटाची सावली भिंतीवर पडली होती. त्या सावलीच्या कडेवर आणखी कशाची तरी सावली होती. एखाद्यानं वरून डोकावून पाहिलं की त्याच्या डोक्याची जशी बसकट सावली पडेल तशी त्या कडेवर पडली होती. मी ताडदिशी उठलो आणि कपाटामागे गेलो. तिथे काही नव्हतं, पण माझ्या हातापायांना सुटलेला कंप थांबेना. पुन्हा मला त्या रात्री ती दिसली नाही, पण आता माझ्या मनात भीतीनं चांगलंच ठाण मांडलं. 1-2दा खोलीत हार्बा असतानाही मला ती दिसली, पण त्याला विचारायचं मला धैर्य झालं नाही. त्याला जर दिसली नाही तर मी वेडा ठरेन, आणि जर त्याला दिसली तर मग खरोखर माझ्या भीतीत काहीतरी तथ्य आहे असं सिद्ध होईल. दोन्हीतलं कोणतं निवडायचं मी? जोशी, या सावलीनं माझ्या काळजात घर केलंय आणि रोज ती वाढत वाढत गेलेली दिसतेय. काही दिवसांनी मला डोकं आणि हाताचा पुढे आलेला भाग दिसू लागला. त्यानंतर हळूहळू बाकीचा भाग दिसू लागला.
आता संपूर्ण दिसू लागले. माझ्या कपाळावर चंद्रमणीनं चिकटवलेल्या कागदाची ती सावली आहे. किती प्रचंड आणि भयंकर. तरी सुद्धा कशाच्या तरी आशेवर मी दिवस काढत होतो. मध्यंतरी एकदा गाव सोडून जाण्याचा विचार केला, पण स्टेशनवर गेलो तर तिथेच वेटिंग रूममध्ये मला ती दिसली. त्याच वेळी मी विचार केला की जगाच्या पाठीवर मी कोठेही गेलो तरी ही माझ्या मागे येणार. कशाला यातायात करायची. आलो घरी परत. आता यापुढचं पाऊल पडलं. एकदा रात्री जेवत असताना मला ती दिसली, समोरच्या भिंतीवर, नेहमीसारखी. निश्चल होऊन मी तिकडे पाहत राहिलो आणि जोशी यावेळी ती हलली, स्वतःहून हलली. एक पाय दुसऱ्याच्या थोडा पुढे टाकल्यासारखा मला वाटला. मग मात्र माझा धीर खचला. मला काही सुचेना. या भीतीपुढे काय करावं, कुठे जावं, कोणाची मदत घ्यावी. आणि मग एकदम तुझं नाव आठवलं. पहिल्या बैठकीत पत्र लिहून तुला पाठवलं आणि अक्षरशः चातकासारखी तुझ्या पत्राची किंवा तारेची वाट पाहत होतो. हे मधले 3-4 दिवस कसे काढले देवालाच माहीत. येणार अशी तुझी तार मिळाली तेव्हा मी नाचायचाच बाकी राहिलो. इतका माझ्या जीवाला धीर आला. मी एकटाच नाही अगदी. त्याच्या मनातली कालवाकालव त्याच्या चेहऱ्यावरून अगदी उघड दिसत होती. मी त्याच्या कॉटवर त्याच्याजवळ जाऊन बसलो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांगितलं, तू एक पहा चक्रपाणी, प्रत्येक प्रश्नाला काही ना काही उत्तर असतंच. प्रत्येक अडचणीतून काहीतरी मार्ग असतोच. तू एकदम इतका निराश होऊ नकोस. माझ्या हाताखाली त्याचा खांदा आणि सारं शरीर थरथरत होतं. त्यानं स्वतःला इतका वेळ अगदी निश्चयानं काबूत ठेवलं होतं, पण आता मात्र त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्यानं दोन्ही हातावर आपलं डोकं ठेवलं आणि हुंदक्या मागून हुंदके येऊ लागले. कोणाच्याही यातना पाहणं कधीच सुखावह नसतं आणि मोठ्या माणसांनी आपल्या दुःखाला अशी वाट करून दिलेली तर कधीच पाहावत नाही. इतके दिवस त्यानं एकाकी सोसलेल्या यातनांची भीतीची लाट आता कोंडी फोडून बाहेर ओसंडत होती. थोड्या वेळानं त्याच्या शोकाचा आवेग ओसरला. त्यानं उठून नाक डोळे साफ केले. मला अगदी बायक्या समजत असशील नाही तू. मी कसे दिवस काढले एकट्यानं ते कसे सांगू. बोलायला कोणी नाही, मनातली भीती हलकी करायला कोणी नाही. मी वेडाय का शहाणा आहे हे सांगायला सुद्धा कोणी नाही. पण तेवढ्यात त्यानं स्वतःला परत सावरलं. चक्रपाणी, मला एक गोष्ट सांग, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला ती सावली कधी दिसलीये का? याच प्रश्नाच्या उत्तराला तर मी भीतोय. दुसऱ्याला दिसली तर माझ्या मागे खरोखर काहीतरी भयानक पिशाच्च लागल्याचं सिद्ध होईल. आणि जर ती मला एकट्यालाच दिसत असेल तर या शहाण्यांच्या जगातून माझी उचलबांगडी होईल. त्याची अडचण मला कळू शकत होती. मला एकदम समर्थांची आठवण झाली. त्यावेळी त्यांच्यासारख्याच कोणाचा तरी उपयोग झाला असता. मी मनाशी ठरवलं की परत गेलो की पहिली गोष्ट म्हणजे चक्रपाणीचा सगळा इतिहास समर्थांना सांगायचा आणि त्यांची मदत घ्यायची. केवळ त्यांचा विचार मनात आला आणि माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटलं. त्याच्या समाधानासाठी म्हणून मी त्याला समर्थांची माहिती सांगितली. आपल्या या आपत्तीतून आपल्याला कोणी वाचवू शकेल अशी त्याला खात्रीच वाटेना. पण तरीही मी जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाच्या गोष्टी त्याला सांगितल्या तेव्हा त्याला जरा आधार वाटायला लागला. रात्रीचे 2 वाजत आले होते. तेव्हा बोलणं बंद करून आम्ही गच्चीवरच्या 2 खाटांवर झोपलो. प्रवासानं मी अगदी थकून गेलो होतो. त्यानं मला ताबडतोब झोप लागली. पण चक्रपाणीची चमत्कारिक हकीकत ऐकल्यानं मन अस्वस्थ झालं असलं पाहिजे. नाहीतर मला रात्रभर चमत्कारिक स्वप्न, आता वाटतं स्वप्नच होती का ती, पडली नसती. पहाटेच्या सुमाराला मला एकदम जाग आली. सर्व अंग गार पडलं होतं. मी विचार केला, मला बाहेर झोपायची सवय नाही त्यानं झालं असेल. मी डोळे उघडले. माझं लक्ष समोरच्या दिवाणखान्याच्या भिंतीवर गेलं. आम्ही त्याला लागूनच असलेल्या गच्चीवर झोपलो होतो. चंद्र मावळायला आला होता आणि लिंबाच्या शेवग्याच्या उंच सावल्या समोरच्या भिंतीवर पडल्या होत्या. चक्रपाणीनं सांगितलेली सर्व हकीकत माझ्या डोक्यात घोळू लागली. त्याला दिसणाऱ्या या सावल्या त्याच्याच विकृत मेंदूतून निघालेल्या आहेत का खरोखर हा असला प्रयोग केला गेलाय?
उद्या म्हणजे आज सकाळी प्रथम हार्बाला आणि शक्य झालं तर पहिल्या जुन्या नोकरांना याबद्दल विचारण्याचं मी ठरवलं. निदान त्यावरून एक गोष्ट तरी नक्की. हवेत एकदम गारठा आला, इतका की माझे हातपाय काकडू लागले. माझे दात अगदी कडकडू लागले थंडीनं. केवळ नावालाच म्हणून घेतलेली पातळशी शाल ओढून मी सर्वांगाभोवती गुंडाळून घेतली, पण थंडी कमी होईना. इतका गार वारा पहाटेचा. ही थंडी माझं सारं अंग गोठवून टाकणार असं मला वाटू लागलं. पांघरायला आणखी काहीतरी मागावं म्हणून मी चक्रपाणीच्या खाटेकडे वळून पाहिलं. चक्रपाणी जागा होता. तो खाटेवरून मान वर करून खालच्या पायालगतच्या हॉलच्या भिंतीकडे टक लावून पाहत होता. त्याचे ओठ हळूहळू हालत होते. त्याच्या नजरेच्या अनुरोधानं मी खाली पाहिलं. मगाच्या झाडांच्या सावल्यात आणखी एक सावली येऊन मिळाली होती. ती सावली पाहताच माझ्या डोळ्यांसमोर चक्रपाणीनं दाखवलेली ती कागदाची आकृती उभी राहिली. तिची अगदी तंतोतंत कॉपी होती ती. पुढे आलेले ते हात आणि तो उत्सुकतेने पुढे वाकलेला चेहरा, त्यामध्ये केवढं पाशवी सामर्थ्य भरल्यासारखं वाटत होतं. गच्चीवरची हवा बर्फासारखी गार पडली होती. कोणते तरी शब्द माझ्या मनात घोळत होते. त्यांचा या गारपणाशी संबंध होता. होय, चक्रपाणीने म्हटलेले ते शब्द, हिमात्तु प्रस्थानम. बर्फावरून निघून पुढे काय? या सावलीचा असा संबंध लागताच माझ्या मनाचा थरकाप झाला. इतका वेळ केवळ चर्चा होत असलेली ही कथा प्रत्यक्ष मला येऊन भिडल्यासारखी वाटली. मी टक लावून त्या सावलीकडे पाहू लागलो. मलाही ती सावली हलल्यासारखी वाटली, पण ही हालचाल कशी वर्णन करायची? जवळ येत आहे असे वाटे, पण भिंतीवरची व्यापलेली जागा तेवढीच राहिली होती. कोणत्या तरी नव्या दिशेनं ती आमच्याजवळ येत आहे असं मला वाटलं. चक्रपाणीच्या तोंडून एक अस्फुट उद्गार निघाला. आमच्या आसपासची थंडी आणखीनच वाढायला लागली. केवळ नशिबानं त्यावेळी चंद्रावर एकदम ढग आले आणि साऱ्याच सावल्यात दिसेनाशा झाल्या. चक्रपाणीनं धाड दिशे अंग कॉटवर टाकलं. मी कॉटवरून उठून त्याच्याजवळ गेलो. आश्चर्य म्हणजे मगाचा हवेतला गारठा आता एकदम कमी झाला होता. मी त्याला एकदम हात न लावता आधी हाक मारली. दोनदा हाक मारली तेव्हा त्याचा अस्पष्ट हुंकार मला ऐकू आला. मी त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला उठवला. त्याचं सर्वांग घामानं डबडबलं होतं. मी त्याला आत नेलं. आम्ही दोघं खाली गेलो आणि स्वयंपाकघरात बसून चांगला 2 कप कडक गरम चहा घेतला. खाली जातानाच मी मनाशी ठरवलं की यावेळी खोटं बोलायचं. मला ही सावली दिसली असं कबूल केलं असतं तर चक्रपाणीनं सारी आशाच सोडली असती. त्यापेक्षा त्याला वाटू दे की ही त्याच्याच मनाची विकृती आहे, कारण त्यात सुधारणा होण्याची त्याला जरा तरी आशा वाटली असती. चहा घेता घेता तो म्हणाला, जोशी, पाहिलंच ना तू, पटली ना तुझी खात्री? अगदी सरळ चेहरा ठेवून मी म्हणालो, तुझ्या झोपेतल्या बडबडण्यानं मला जाग आली आणि मग गारठ्यानं झोप येईना. बाहेर झोपायची सवय मोडली आहे माझी. तुझा आवाज आणि सगळंच इतकं घाबरल्यासारखं झालं होतं की मीच तुला उठवलं. तुझ्या मनावर या सगळ्याचा फारच परिणाम झालेला आहे. मी तर म्हणतो माझ्याबरोबरच तू चल काही दिवस आणि तिथेच आपण समर्थांची गाठ घेऊ. कितीतरी वेळ तो माझ्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होता. शेवटी अगदी काकुळतीनं मला म्हणाला, जोशी, तू मला फसवत नाहीस ना? तुला खरोखरच काही दिसलं नाही काल? मला काल रात्री ती इतकी जवळ आल्यासारखी वाटली की वाटलं आता माझ्यावर झडपच घालणार. सारं खोटं, माझ्या मनाचा खेळ. पुन्हा मी धादांत खोटं बोललो, समर्थांच्यावर विश्वास ठेवून. चक्रपाणी, मी तुला अगदी खरं सांगतो, मला काहीही दिसलं नाही. तुझ्याच बडबडण्यानं मला जाग आली आणि तुला मी आता एकटा ठेवणार नाही. त्या दिवशी दुपारीच निघण्याचा आमचा विचार होता, पण चक्रपाणीचं बरंच काम पुरं व्हायचं होतं. मी त्याला घरातील चीज वस्तू वगैरे बँकेत ठेवायला सांगितलं. माझा विचार त्याला बरेच दिवस माझ्याकडे ठेवून घेण्याचा होता. शेतावरच्या माणसांना बोलावून त्यांना पुढची कामं देण्यात, हार्बाला सगळी व्यवस्था सांगण्यात आमची त्या दुपारची गाडी चुकली आणि नाईलाजानं आमचं जाणं स्थगित झालं.
चक्रपाणी शेतावर गेला होता तेवढ्यात हरबाला गाठून मी त्याच्याविषयी विचारलं. प्रथम तो काही बोलायला तयार होईना, पण माझ्या स्वभावाची त्याला खात्री पटली तेव्हा त्यानं सांगितलं की मालक हल्ली वेड्यासारखं करतात. हरबाचा चंद्रमणीवर इतका राग होता की बोलायची सोय नाही. जास्त खोदून विचारलं तेव्हा त्यानंही कबूल केलं की गेल्या काही दिवसात त्यालाही वाड्यात बुजल्यासारखं वाटायला लागलं होतं. त्याचंही मन कच खायला लागलं होतं. दुपारी चहा झाल्यावर आम्ही माझ्याच सूचनेवरून खूप लांबवर फिरून आलो. माझी कल्पना होती की शरीर थकलं की रात्री शांत झोप लागेल. गावाबाहेरच्या शांत बाजूला मारुतीच्या कट्ट्यावर आम्ही बसलो होतो. चक्रपाणीला खूपच उत्साह आल्यासारखा वाटत होता. एकतर या उघड्यावर त्याला कशाची भीती नव्हती आणि कालच्या माझ्या नरोवा कुंजरोवाने त्याच्या मनाची धास्ती जरा कमी झाली होती. त्याच्या बोलण्यात मागची तरतरी, चमक, उत्साह मला क्षणाक्षणाला दिसत होता. सूर्यास्तानंतर आम्ही परतलो. घरी येईपर्यंत चांगले 9 वाजायला आले होते. हरबानंही आज विशेष बेत केला होता. आमचं रात्रीचं जेवण चांगलंच रंगलं. खूप जुन्या आठवणी निघाल्या आणि शेवटी आम्ही अगदी थकून गच्चीवरच्या खाटांवर अंग टाकलं आणि मला झोप लागली. मला गाढ झोप लागली. किती दगलबाज ही झोप. माझा घात केला तिनं. चक्रपाणीनं झोपावं म्हणून मी त्याला खूप हिंडवलं आणि मीच झोपलो. ऐनवेळी माझा काय उपयोग झाला? मी त्याला शेवटी फसवलं. त्याचा काय फायदा झाला? चक्रपाणीची भेसूर किंकाळी माझ्या कानात घुमत असतानाच मी जागा झालो. माझं सर्वांग त्या आवाजानं झणझणत होतं. काहीतरी भयानक झालंय अशी माझी खात्री होती, कारण तो आवाज त्यात भीतीचं आणि यातनांचं विश्व भरलं होतं. मी उठून बसलो. चक्रपाणी त्याच्या कॉटवर अस्ताव्यस्त पडला होता. त्याची काहीही हालचाल होत नव्हती. माझ्या मनात सर्र झालं. त्याच्या अंगाला हात लावला आणि चटका बसल्यासारखा मागे घेतला. त्याचं अंग इतकं गार पडलं होतं. हा असह्य ताण सहन न होऊन त्याच्या जीवाचा फडफडणारा पक्षी शेवटी पिंजरा सोडून गेला होता. त्याचे डोळे विस्फारलेले होते. त्यानं शेवटी काय पाहिलं असेल? त्याचे हात नको नको अशा आविर्भावात होते. त्यानं शेवटच्या क्षणी काय दूर लोटण्याचा प्रयत्न केला असेल? त्याच्या चेहऱ्याकडे मला पाहावे ना. मी त्यावर त्याची चादर टाकली. धावत धावत खाली जाऊन हरबाला डॉक्टरकडे पाठवलं. 2 दिवे लावून वर गच्चीत आणले आणि चक्रपाणीला सरळ निजवला. मी स्वतःला अनेक रीतीने दोष दिला. आपण याला कालच इथून समर्थांकडे न्यायला पाहिजे होता. कशाच्या आधारावर आपण त्याला ही रात्र इथे काढायला लावली? त्याला फसवून तात्पुरती आशा कशासाठी दाखवली? समर्थांना तार किंवा ट्रंक कॉल करून का बोलावलं नाही? त्यानं किती विश्वासानं आपल्याला बोलावलं होतं, त्याचा काय उपयोग झाला? मी स्वतःला लाखो शिव्या मोजल्या, पण एवढं सर्व झाल्यावर चंद्रमणीची त्यानं वर्णन केलेली मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि आज पावे तो कोणाचाही आला नसेल इतका संताप मला त्याचा आला. चक्रपाणीनं त्याला जो चांगुलपणा दाखवला त्याची फेड त्यानं या रूपानं केली. त्यानं चक्रपाणीचा खून केला. पिस्तुलातून गोळी झाडणं काय किंवा ही केसाळ बर्फाळ सावली पाठवणं काय, शेवटी परिणाम एकच. मी त्यावेळी मनाशी निश्चय केला की या गोष्टीचा पिच्छा एवढ्यात सोडायचा नाही. त्यात मला जे काही शक्य आहे ते सगळं करायचं. चक्रपाणीचा सूड मला उगवला पाहिजे. किती नाटकी वाटते ही भाषा, पण तो प्रसंगही नाटकी होता. एखाद्या प्रतिज्ञेसारखा मी मनाशी तो निश्चय केला. डॉक्टर आले. त्यांनी चक्रपाणीची चांगली तपासणी केली. माझ्याकडे पाहून माझी चौकशी केली आणि नंतर ते मला म्हणाले, मिस्टर चक्रपाणींना जराशी हार्ट कंडिशन होती. मध्ये 2-3 वेळा फार पाल्पिटेशन होतं म्हणून माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी त्यांना सिडेटिव्ज वगैरे दिली होती आणि सांगितलं होतं की फार एक्झर्शन करू नका. आज काही फिरले वगैरे का फार? मी मनाशी विचार केला, ठीक आहे, निदान जास्त खोलात तरी नको जायला. हो, आम्ही चांगले काल 8-10 मैल फिरून आलो. मला काहीच कल्पना नव्हती. 8 मैल? ते तर त्यांनी अगदी कटाक्षानं टाळायला पाहिजे होतं. हार्ट गिवन अप, यू सी. त्यांना मी कंप्लीट रेस्टच सांगितली होती, पण ते म्हणायचे बारीक सारीक कामं करावीच लागतात. डॉक्टर गेले. दुसऱ्या दिवशी मीच सारे विधी आटोपले. अगदी विषण्ण मनानं मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी मी समर्थांकडे गेलो. माझा चेहरा पाहताच ते एकदम म्हणाले, काय रे अप्पा, काय झालंय तरी काय तुला?
थकून मी नेहमीच्या खुर्चीवर अंग टाकलं आणि खिशातून चक्रपाणीनं मला दिलेली ती कागदाची आकृती त्यांच्यापुढे टाकली. प्रथम त्यांनी ती सहज हातात घेतली आणि मग मात्र त्यांच्या स्वरात एकदम बदल झाला. हे काय रे? तुझ्याजवळ कुठून आलं हे? मी त्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत सर्व हकीकत खुलासेवार सांगितले. सर्व बोलून होईपर्यंत ते मध्ये काहीही बोलले नाहीत. मात्र चंद्रमणी हे नाव माझ्या तोंडून निघताच त्यांच्या बसण्यात एक वेगळाच ताठपणा आला. चक्रपाणीचा शेवट ऐकताच त्यांनी दुःखानं मान हलवली, पण ते काही बोलले नाहीत. पण समर्थ, तुम्ही गप्प कसे बसता? त्या नराधमाला चांगली अद्दल घडली पाहिजे. कोणाला? चंद्रमणीला? त्यानं तुझं काय वाकडं केलंय? चक्रपाणीनं आपण होऊन त्यांना बोलवलं ना? आपण होऊनच त्यांच्याबरोबर प्रयोग केले ना? आपण होऊनच त्यांना आपल्या मनावर ताबा बसवू दिला ना? मी समर्थांना कधीही टाकून बोलत नसे, पण आता मात्र ताडकन उभा राहून म्हणालो, समर्थ, काय बोलता तुम्ही हे? चक्रपाणीच्या हातून लहानशी चूक झाली, पण त्याबद्दल त्याला एवढी शिक्षा? त्याच्या चांगुलपणाची ही फेड? मी तुमच्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती. तुमच्या मदतीनं या चंद्रमणीला धडा शिकवण्याचा मी विचार केला होता, पण असो, ठीक आहे, तुम्हाला त्यात त्याची काही चूक वाटत नाही. एकदम खुर्चीवरून उठून समर्थ माझ्याजवळ आले आणि खांद्यावर हात ठेवून म्हणाले, पुरे पुरे आप्पा, मी केवळ तुझी परीक्षा पाहिली. मला हा चंद्रमणी पक्का माहिती आहे. जगातील अत्यंत नीच लोकांपैकी तो आहे. खरोखर त्याच्याशी 2 हात करायची तुझी तयारी आहे? मला फक्त चक्रपाणी आठवतो आणि त्याचे शेवटचे उद्गार. ते सगळं खरं आहे, पण कशाला तोंड द्यायचं याची काही कल्पना आहे का तुला? मी जरा वेळ थांबून म्हणालो, तुमच्या मदतीची मी अपेक्षा करत होतो समर्थ. खिशातून तपकिरीची डबी काढत त्यांनी मला बसायची खूण केली. हा चंद्रमणी मला कित्येक वर्ष माहिती आहे आणि तोही मला चांगला ओळखतो. त्यामुळे यावेळी मला प्रत्यक्ष तुझ्याबरोबर येता येणार नाही. काय जे करायचंय ते तुला एकट्याला करावं लागणार आहे. त्यांच्या या बोलण्यानं माझी जरा निराशाच झाली, हे खरं. कारण समर्थ माझ्याबरोबर असते तर वाटेल त्याला तोंड देण्याची माझी तयारी होती. ते पुढे म्हणाले, तुला त्याच्याशी अगदी काळजीनं वागायला पाहिजे आप्पा. कारण तुझ्या साऱ्या हेतूची त्याला किंचित जरी शंका आली तरी तो तुझी क्षणात वासलात लावून टाकेल. मला खरं म्हणजे फार काळजी वाटते तुझी, पण तुझ्या मनानं घेतलंच आहे तर ठीक आहे. आपल्याला त्यासाठी काही दिवस तयारी करावी लागणार आहे. आपल्याला जसा वेळ मिळेल तसे आपण रोज 1-1.5 तास बसत जाऊ. मला तुला काही गोष्टी शिकवाव्या लागतील प्रथम, आणि लक्षात ठेव, दुसऱ्या कोणालाही मी या गोष्टी सांगितल्या नसत्या. त्या दिवसापासून आठवड्यातून 3-4 दिवस तरी आमच्या बैठका चालू झाल्या. त्यांची शिकवण म्हणजे मी आत्तापर्यंत कधी न पाहिलेल्या प्रकारची होती. समर्थही मला म्हणाले, नेहमी या पद्धती वापरल्या जात नाहीत. या गोष्टींना फार वर्षांचा अभ्यास आणि दीर्घ प्रयत्न लागतो. आत्ताची तात्पुरत्या वेळेची गोष्ट आहे, तेवढ्यापुरता आपल्या या तयारीचा मर्यादित उपयोग होईल. अगदी सुरुवातीला त्यांनी मला काचेचा एक चकचकीत मणी दिला. तो एका काळ्या वेल्वेटच्या पेटीत होता. पेटी उघडली की त्याचे पैलू चमकायला लागत. त्याच्याकडे त्यांनी मला एकाग्र दृष्टीनं बघत राहायला सांगितलं, इतकं की माझ्या डोळ्यातून पाणी वाहायला लागेपर्यंत. मग त्यांनी त्याच चकाकणाऱ्या मण्यात मला त्यांचा चेहरा एका फोटोवरून कल्पनेनं पाहण्यास शिकवला. बरेच दिवस 2-2 तास घालवल्यावर मी कोठेही असलो तरी माझ्या डोळ्यांसमोर मणी आणि त्यातील चेहरा मनात आणलं की अत्यंत स्पष्टपणे डोळ्यांसमोर आणता येऊ लागला. आप्पा, आपण आपल्या दोघांच्या मनात हा एक पूल तयार करत आहोत. आपल्याला वाटेल तेव्हा आपण आपली मनं एकत्र आणू शकू, एवढी तयारी आपल्याला करायची. आपला मेंदू सुद्धा एखाद्या पाळीव जनावरासारखा असतो. कुत्र्यांना, एवढंच काय, माशांना सुद्धा एखाद्या ठराविक संकेताबरोबर ठराविक क्रिया करायला शिकवतो ना, तसं आपण आपल्या मेंदूला हे शिक्षण देणार आहोत. आता आपल्याला असा एक संकेत ठरवायचा आहे की तो उच्चारताच किंवा मनात आणताच आपला मेंदू ही मनं जोडण्याची क्रिया आपोआप करेल. समर्थ या नावाशी संबंध असलेलं एखादं रोजच्या वापरण्यातलं वाक्य आठव.
मला एकदम श्री रामदासांच्या प्रसिद्ध श्लोकाची आठवण झाली. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा मी एकदम मोठ्याने म्हणालो. उत्तम उत्तम, समर्थ हसून म्हणाले. तू डोळ्यांसमोर हा मणी, त्यात माझा चेहरा आणून ही वाक्य मनात आणलीस की आपली मन स्पर्शतील अशी आपण तुझ्या मेंदूला आता शिकवण देऊ. हाही प्रकार सुमारे 15 दिवस चालला होता. त्यानंतर समर्थांनी मला आणखी काही संरक्षक विद्या शिकवल्या, पण त्याबद्दल आता काही नको. शेवटी एके दिवशी समर्थ म्हणाले, बस आता इतकं पुरे. तुला त्याच्याशी पत्रव्यवहार सुरू करायला हरकत नाही. चक्रपाणीनं सांगितलेली मासिकं मी विकत घेतली आणि त्यातील चंद्रमणीचे लेख वाचले. त्याचं तत्वज्ञान जरी चमत्कारिक असलं तरी त्याची भाषा मात्र फार प्रभावी होती. मी त्याच्याशी पत्रानं ओळख करून घेतली आणि माझी त्याच्या लेखाबद्दलची जिज्ञासा त्या पत्रातून लिहिली. थोड्या दिवसांनंतर मी त्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे असं कळवलं आणि गावात केव्हा असता याची चौकशी केली. त्याप्रमाणे एके दिवशी त्यांच्याकडून त्यांचा पत्ता आणि त्यांच्या भेटण्याची वेळ समजली. मी जरा धडधडत्या मनानंच त्यानं दिलेल्या पत्त्यावर गेलो. आजपर्यंत त्यांच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टींनी माझ्या मनात त्याच्याबद्दल भीतीयुक्त छाया उत्पन्न झाली होती. तसंच त्याला भेटून हा गृहस्थ आहे तरी कसा हे पाहण्याची खरोखर उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानं दिलेला पत्ता एका प्रशस्त बंगल्याचा होता. बाहेर खूप मोठी बाग होती. त्यापैकी काही भाग उत्तम काळजी घेतलेला होता आणि काही भाग अगदी वेडावाकडा वाढू दिलेला होता. मध्यभागी बसका पण मोठा बंगला होता. मी घंटा वाजवताच स्वतः चंद्रमणीनं दार उघडलं. त्याला ओळखणं अजिबात कठीण नव्हतं. त्यानं अंगात पांढरा मलमलचा पायघोळ कफनी वजा अंगरखा घातला होता आणि त्याखाली दक्षिणी पद्धतीचं धोतर नुसतं गुंडाळलं होतं. पायात किनखापाचे चढाव होते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच मन थरकापावं इतकी शक्ती त्या चेहऱ्यात होती. काळे कुळकुळीत लांबसडक केस, शुभ्र वर्ण आणि ते डोळे. चक्रपाणीने केलेलं वर्णन तंतोतंत खरं ठरलं. त्या डोळ्यांकडे मी फार वेळ पाहिलंच नाही. आत नेऊन त्यानं मला एका प्रशस्त दिवाणखान्यात बसवलं. मला या विषयाची आवड कशी काय उत्पन्न झाली याची त्यानं खूप चौकशी केली. मी त्याला सांगितलं की मध्यंतरी एका मोठ्या आजारातून बरा झाल्यावर खूप दिवस पडून राहावं लागलं. त्यावेळी 1-2 मासिकं माझ्या हाती लागली आणि सहज या विषयाकडे माझी नजर गेली. मी त्याला विचारलं की त्यानं या गोष्टीत किती वर्ष लक्ष घातलंय. हे पहा जोशी, मी काही याच शक्तीमागे नेहमी असतो असं नाही आहे. मला माझ्या कामासाठी वाटेल तेव्हा मी या शास्त्राचा उपयोग करतो. मी ठरवलं की जगाच्या पाठीवर एकही गोष्ट अशी ठेवायची नाही की जी मी स्वतः अनुभवलेली नाही. सर्व प्रकारची व्यसनं मी स्वतःला लावून घेतली आणि मनात आल्याबरोबर मी त्या क्षणी बंद केली. सर्व तऱ्हेच्या सुखातून मी गेलोय, पण कशाचाही माझ्यावर ताबा नाही. मी पूर्णपणे स्वतंत्र आहे. मला कशाचीही बंधनं नाहीत. नीतीची नाही, कायद्याची नाही, समाजाची नाही. माझ्या मनाला वाटेल तेव्हा वाटेल ते मी करतो. त्याच्या आवाजात गर्व तर होताच, पण त्यामागे संपूर्ण आत्मविश्वास भरला होता. बराच वेळ याच धर्तीवर त्याचं बोलणं चालू होतं. मी त्याला शेवटी सांगितलं की मधून त्याला भेटण्याची आणि जमल्यास काही विद्या हस्तगत करण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या पिंगट डोळ्यांनी तो बराच वेळ माझ्याकडे पाहत होता. जोशी, तुम्ही माझ्याकडे आल्यापासून किंचित गोंधळल्यासारखं झालंय मला. तुम्ही दिसायला एकटे दिसता, पण तुमच्याबरोबर आणखी कोणीतरी असावं असं मला सारखं वाटतंय. एकदम आपले खांदे सरळ करत तो पूर्ण उंचीनं उभा राहिला. असू दे, कोण असेल तो. तुम्ही येत चला माझ्याकडे दर शनिवारी. गावाबाहेर जायचं असेल त्या दिवशी मी कळवेन तुम्हाला. त्या शनिवारपासून माझ्या आयुष्यातील सर्वात चमत्कारिक आणि विचित्र दिवस मी त्या बंगल्यात घालवले. चंद्रमणीनं मला जवळजवळ अशक्य कोटीतल्या गोष्टी सांगितल्या, पण त्याच्याबद्दल लवकरच माझी एक खात्री झाली. काही झालं तरी तो खोटं बोलत नसे. त्याच्या वाक्यात स्वतःबद्दल प्रौढी, गर्व भरून राहिला होता. सर्वसामान्य माणसाबद्दलची त्याची तुच्छता, त्यांच्या नीतिमत्तेचे सामाजिक नियम लाथाडून टाकण्याची त्याची रगेल वृत्ती ही त्याच्या शब्दात वावरत होती, पण तसं वागायची त्याची धमकही होती.
त्याची दुनियाच वेगळी होती. तिथे चांगलं वाईट खरं खोटं हा भेदभाव नव्हता. पाशवी समाधानापलीकडे तिथे उद्दिष्ट नव्हतं. चक्रपाणीच्या आत्म्यासाठी मी त्या जगात चंद्रमणीबरोबर पुष्कळ वेळा प्रवेश केला. त्यानं मला अनेक प्रयोग दाखवले. पुष्कळ वेळा त्याच्या बढाईचा आणि पशुतुल्य वागण्याचा मला इतका उबग आला की वाटे या क्षणी इथून निघून जावं. पण दरवेळी चक्रपाणीची आठवण ठेवून मी त्या घाणीत पुन्हा प्रवेश करत होतो. त्याचा थोडा बहुत विश्वास संपादन करण्याचं फार मोठं काम मला करायचं होतं. त्याचा स्वभाव अतिशय संशयी होता. त्याला समर्थांच्या आणि माझ्या संबंधाची जरा जरी शंका आली असती तरी माझी काही धडगत नव्हती. त्यानं मला साफ करून टाकलं असतं यात मला तिळमात्र शंका वाटत नाही. एकदा तर जवळजवळ तशी वेळ आलीही. एका शनिवारी रात्री त्यानं माझ्यासाठी कपाटातला एक जुना अल्बम काढला. ते कातडी पुस्तक हातात घेताच मला एकदम कसंसच वाटलं. माझ्या चेहऱ्याकडे पाहून तो हसून म्हणाला, तुमचं मन चाचरतंय ना? माझ्या पूर्वीच्या एका मित्रानं ते बाइंडिंग मला पुरवलं. अक्षरशः माझा विश्वासघात करण्याचा त्यानं बेत आखला होता. प्रथम त्याच्या शब्दांचा अर्थच मला कळला नाही, मग कळला. त्याच्या कातडीचं बाइंडिंग घेते. तो जाड अल्बम माझ्या हातून जवळजवळ खाली पडला. माझ्यावर झालेला परिणाम पाहून त्याला समाधान झाल्यासारखं वाटलं. माझ्याजवळ बसून तो म्हणाला, उघडा ना उघडा, आत पहा, माझे आणखी काही जुने मित्र आहेत त्यात. मी मांडीवर ठेवून अल्बम उघडला. प्रत्येक पान खूपच जाड होतं. प्रत्येकाच्या मधोमध एक एक फोटो लावलेला होता. फोटो पाहताच मला ते जरा वेगळ्या प्रकारचे वाटले. 3 डायमेन्शनल फिल्म पाहताना जसा सत्यसृष्टीचा भास होतो तसा मला झाला. ती माणसं इतकी खरी वाटत होती की वाटे आता कोणत्याही क्षणी हालचाल करतील. एकदम खोलीतले दिवे गेले, पण त्या फोटोत अशी काही रसायनं होती की ते स्वतः प्रकाशित राहिले. मग मी बारकाईनं पाहिलं तर ती फोटोतली माणसं खरोखर हालचाल करत होती. लहानशा पिंजऱ्यात लहानसे प्राणी पकडून ठेवावेत त्याप्रमाणे ही सर्व माणसं त्या कागदात जखडून ठेवली होती. मी त्यातली ती चित्र विसरायचा आजवर प्रयत्न करत आहे, पण एखाद्या रात्री ती मला झोपेतून किंचाळत जागी करतात. त्यांच्यात या चंद्रमणीला आडवे येणारे पुरुष आणि स्त्रिया, अशा अवस्था की मी पानं भरावर उलटली. माझ्याच्यानं ते फोटो पाहावेनात. शेवटच्या पानावर नुसत्या हिरव्या रंगाचा एक डाग होता. माझी नजर त्यावर पडताच त्यात गती उत्पन्न झाली. पाण्यातल्या एखाद्या भोवऱ्यासारखा तो गरगर फिरू लागला. मी त्याकडे माझ्या नकळत ओढला जाऊ लागलो. असं वाटायला लागलं की त्या हिरव्यागार छायेत थंड विसावा घ्यावा. अगदी शेवटच्या क्षणी माझ्या मनात आलं की मला पकडण्यासाठी हा पिंजरा आहे आणि मी त्यात एकदा गुंतलो की कायमचा जन्मांतरीचा कैदी होईल. मला यातून सुटलंच पाहिजे. समर्थांच्या खोलीत घालवलेले तासचे तास आता उपयोगी पडले. अत्यंत प्रयासानं त्या भोवऱ्यावरून माझं लक्ष काढून मी माझ्या डोळ्यांपुढे सूर्यासारखा चकचकणारा तो मणी आणला. त्यामध्ये कल्पनेनं समर्थांचा चेहरा उभा केला. मनातल्या मनात म्हणू लागलो, समर्थाची या सेवका वक्रप आहे. असा माझ्या जवळजवळ येणारा तो गढूळ हिरवा भोवरा एकदम लांब गेला. माझ्या मांडीवर मला फक्त अल्बम दिसू लागला. जणू काही झालंच नाही अशा चेहऱ्यानं मी तो मिटला आणि खाली ठेवला. खोलीतले दिवे लागले. चंद्रमणी माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्या कपाळावर बारीकसा घाम आला होता. हसून मी म्हटलं, कमाल आहे बुवा तुमची चंद्रमणी. तुम्हाला काही विशेष नाही वाटलं तर? तो आश्चर्यानं म्हणाला. त्याचा संशय अगदीच जागा होऊ नये म्हणून मी तोंडाला जे आलं ते बोललो. शेवटी जरा चक्कर आल्यासारखं झालं, पण मला तसं नेहमीच होतं ना, तर त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी एक सोपा उपाय सांगितलाय. डोळे अगदी घट्ट मिटून घ्यायचे आणि स्वतःच्याच नाडीचे ठोके मोजायचे. बहुतेक वेळा मला बरं वाटतं त्यानं. त्याचं समाधान झालेलं दिसलं नाही, पण तो काही बोलला नाही त्यावर. ठीक आहे, पुढच्या शनिवारी आपली शेवटची बैठक आहे. मग मला खूप दूरच्या प्रवासाला जायचं आहे. सांगता येत नाही केव्हा परत येईन ते. तुमच्या आत्ताच्या वागण्यावरून तुमची प्रगती बरीच झालेली दिसते.
आजवरच्या माझ्या पाहण्यात यातून फारच थोडे लोक सहजरित्या बाहेर पडलेत. पुढच्या शनिवारी आपण याच्या पुढचा प्रयोग करू, तो म्हणाला. काही जण माझ्या हातून सुटून मृत्यूच्या आश्रयाला गेलेत, पण अजूनही मी त्यांना काही वेळा तरी माझ्यासमोर आणू शकतो. त्यापैकी काहींची तुमची पुढच्या शनिवारी गाठ घालून देणार आहे. मला आशा आहे की तुमचं धैर्य त्यावेळीही आजच्यासारखंच टिकेल. दरवेळी मी त्याच्याकडून निघालो की माझं मन शुद्ध करून घेण्यासाठी मी समर्थांकडे जात असे, तसे आजही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सर्व सांगितलं. माझं सर्व त्यांनी ऐकून घेतलं आणि शेवटी ते म्हणाले, ठीक आहे अप्पा, पुढच्या शनिवारी आपल्याला आपलं काम केलं पाहिजे, कारण ही शेवटची संधी आहे. त्याला तुझा संशय आलाय खास. तुझ्यावरही काहीतरी प्रयोग करण्याचा त्याचा खात्रीनं विचार आहे, पण आता जर हा चान्स आपण घेतला नाही तर परत हा आपल्या हाती केव्हा लागेल ते सांगता येणार नाही. शनिवारी संध्याकाळी 7च्या सुमाराला समर्थांनी मला त्यांच्या खोलीवर बोलावलं होतं. त्याप्रमाणे मी तिथे गेलो. माझ्याही मनावर आता चांगलंच दडपण आलं होतं. माझ्या हातून काही चूक झाली तर निभाव लागणं कठीण होतं. समर्थांच्या खोलीचं रूप मला एकदम बदलल्यासारखं वाटलं. मग माझ्या ध्यानात आलं की त्यांनी हॉलमधलं लिनोलियम काढून टाकलंय आणि त्या खालची फरशी अगदी साफ करून ठेवली. 8च्या सुमारास त्यांनी स्नान केलं आणि नंतर त्यांनी हॉलच्या मधोमध भस्म आणि गुलाल यांनी एक मोठी पंचकोनी आकृती काढली. त्यामध्ये त्यांनी आपलं आसन ठोकलं. त्यांच्या नेहमीच्या अगरबत्त्या, भस्माच्या बाटल्या त्यांनी जवळ ठेवल्या आणि नंतर कपाटातून त्यांनी मेणाची एक बाहुली काढली. ती पाहताच मात्र मी चकित झालो, कारण ती चंद्रमणीची हुबेहूब प्रतिमा होती. त्यांच्या त्या प्रतिमेत त्याला त्याचे हात दोन्ही बाजूस सरळ ठेवून उभा राहिलेला दाखवला होता. मी तुला आता काही गुप्त गोष्टी सांगतो. हा प्रसंग झाल्यावर तू त्या विसरून जाशील, समर्थ म्हणाले. पण त्या माझ्या ध्यानात आहेत. त्यांच्या सहवासानं माझ्याच मानसिक शक्तीत वाढ झाली आहे का त्यांनीच मुद्दाम ती आठवण कायम ठेवली आहे. हा चंद्रमणी वेगवेगळ्या नावांनी आज शेकडो वर्ष जगलाय. हे उदंड आयुष्य मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्यानं फार आगोरी उपाय योजलेले आहेत. मी त्यांची चांगलीच कल्पना करू शकतो. त्याच्यावर इलाज करण्यासाठी मलाही त्याच्याच या विद्येचा, म्हणजे त्या प्रतिमेकडे बोट दाखवून ते म्हणाले, उपयोग करावा लागणार आहे. मी सहसा या गोष्टींच्या नादी लागत नाही, पण त्यानं आणखी काही दाखवण्याचं कबूल केलंय. एवढं सर्व दाखवून तुला तो मोकळा सोडील अशी तुझी अपेक्षा आहे का? नक्कीच नाही. तुझ्या जीवाला आज फार मोठा धोका आहे. त्याच्या प्रयोगाला सुरुवात रात्री 12च्या सुमाराला होईल एवढं तू पहा. मग ऐनवेळी काय करायचं ते तुला आपोआप सुचेल. पण मी तिथे नेहमीसारखाच जाऊ? मी जरा कातर स्वराने प्रश्न केला. पंचकोनी आकृतीकडे बोट दाखवून समर्थ म्हणाले, तू तिथे एकटा जाशील, पण इथून तुझ्या मदतीला आम्ही येऊ. तू आता काळजी करू नकोस आणि भिवू नकोस. मी 10:30च्या सुमाराला चंद्रमणीच्या बंगल्यावर गेलो. आज त्यानं स्वतःच दार उघडलं. त्याच्या डोळ्यात आज नेहमीपेक्षा जास्तच चकाकी आली होती. मला पाहताच तो म्हणाला, वा, आलात वाटतं तुम्ही. शेवटपर्यंत खात्री नव्हती माझी. मोठ्या दिवाणखाण्यात आम्ही नेहमीप्रमाणे बसलो. तो माझ्याकडे कुतूहलानं पाहत होता. त्याच्या भव्य कपाळावर विचाराची एक बारीकशी आठी होती. दरवेळी तुम्हाला पाहिलं की मला जास्तच आश्चर्य वाटतं. माझ्याबरोबर या मार्गावर इतक्या चिकाटीनं आजवर कोणीही टिकलेला नाही. तुमच्या एकंदर चेहऱ्यावरून मी तुमच्याबद्दल जी कल्पना केली होती ती चूक ठरली. मला सारखं वाटतं की तुमच्याबरोबर कोणीतरी आहे. मी केवळ हसून वेळ घालवला. माझी कॉफी आणि त्याचं मद्यपान चालू होतं. मध्येच तो उठून म्हणाला, जायचं का आता आपण खाली? मी घड्याळाकडे पाहिलं. फक्त 11 वाजले होते. अजून एक सबंध तास त्याला गुंतवायला पाहिजे इथं. चंद्रमणी, तुम्ही मला तुमच्या प्रयोगाची जरा माहिती द्या ना, म्हणजे मला तो जरा जास्त ध्यान देऊन पाहता येईल. त्याच्या कर्तृत्वाला दिलेलं आव्हान कधी फुकट जात नसे. पुन्हा बसून तो म्हणाला, मला खूप शत्रू उत्पन्न होतात. हे एव्हाना तुमच्या ध्यानात आलं असेलच.
काही जण फारच त्रासदायक ठरतात, त्यांचा बंदोबस्त करणं जरूर पडतं मला. पण आपण एखाद्या मुंगीला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी ती जगत नाही. आपल्या हळूवार स्पर्शानं सुद्धा ती मरून जाते. माझंही असं कैक वेळा झालंय. काही वेळा मी स्पष्टच सांगतो, माझी शिक्षा सहन न होऊन काही जणांनी आपणहून मृत्यूचा मार्ग पत्करलाय. त्याचे डोळे लांब कशावर तरी खेळले होते. त्याच्या स्वरात कोणतीही भावना नव्हती, पण एकदम रागावूनच हातावर मूठ आपटून तो ओरडला, हरामखोर! माझ्या हातून निसटतात, पण त्यांनाही काही वेळा इथं खेचून आणण्याचं सामर्थ्य मी प्राप्त करून घेतलंय. तुम्ही आता प्रत्यक्ष पाहालच, इतक्या जळून असतात माझ्यावर. मी जर त्यांच्या हातात सापडलो तर. चंद्रमणीच्या अंगावर एक शहारा आला. पण मी त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मी त्यांना दिसतो, त्यांच्याशी बोलतो, पण ते मला काही करू शकत नाहीत. त्यांच्यापैकी काही लोकांच्या आठवणी त्यानं मला सांगायला सुरुवात केली. एक दोन ऐकताच 11:15 वाजले असूनही मी उठलो आणि त्यांना म्हणालो, चला आता आपण जाऊया. यावेळी आम्ही एका जिन्यानं तळघरात गेलो. मी आजपर्यंत या जागी कधीच आलो नव्हतो. त्याला मोठं दार होतं. ते उघडून आम्ही आत गेलो. आत विजेचे दिवे नव्हते. भिंतीच्या कोपऱ्यात मशाली खोचल्या होत्या. त्या त्यानं शिलगवल्या. भिंतीच्या तिन्ही बाजूंनी लाल रक्तवर्णी रंगाचे मखमली पडदे सोडले होते आणि चौथ्या बाजूला एक अजस्त्र पिंजरा होता. चांगला 15 फूट लांब, तेवढाच खोल आणि चांगला 10 फूट उंच असेल. पण त्या पिंजऱ्याला तारा गज नव्हते, तर साधा पांढरा दोरा होता. मी त्याच्याजवळ जाताच चंद्रमणी एकदम ओरडला, हा, त्याला हात नाही लावायचा, इकडे या, बसा माझ्याजवळ. मी त्याच्याजवळ बसलो. त्याच्या शरीरात संचारणारी शक्ती इतकी प्रखर होती की लांबून सुद्धा तिची धग मला जाणवत होती. या शक्तीनं तो एखाद्या ज्वलंत अग्नीसारखा धगधगत होता. त्याच्या सामर्थ्याची खरी कल्पना मला आली. बराच वेळ निश्चल बसल्यावर त्यानं आपला हात सरळ त्या पिंजऱ्याकडे नेला. प्रथम मला काहीच बदल दिसला नाही. मग तिथली हवा जराशी गढूळ झाल्यासारखी वाटू लागली. त्यात पांढरट धुक्याची वलय दिसू लागली आणि मग ती वलय माणसाची आकृती धारण करत आहेत असं वाटू लागलं. त्यांच्यात घनता येता येता शेवटी त्या दोऱ्यांच्या पिंजऱ्यात चांगल्या 10-12 व्यक्ती जमा झाल्या. पण काय त्यांच्या अवस्था! कोणाच्या छातीत खंजीर खुपसलेला होता, कोणाची सारी अंग विषानं काळी निळी पडली होती, कोणी पाण्यात मृत्यू आल्यामुळे सर्व बाजूंनी फुगलेले होते, कोणी गळ्यात फास लावून घेतल्यामुळे त्यांचे चेहरे सुजले होते आणि माना मोडल्या होत्या. मी त्या देखाव्याचं वर्णन कसं करू? देवा, कृपा कर आणि मला ते विसरू दे. ही सर्व माणसं त्या पिंजऱ्यात वाघासारखी फिरत होती. त्यांचे डोळे मात्र एकसारखे चंद्रमणीवर खिळलेले होते. त्या डोळ्यात एकच लालसा होती, चंद्रमणीला पकडण्याची. पण त्यांच्यापैकी कोणीही दोऱ्याच्या फार जवळ आलं की झटका बसल्यासारखे मागे सरत. पण त्यांचे आसुरी लालसेनं भरलेले डोळे क्षणभरासाठीही चंद्रमणीवरून ढळत नव्हते. मोठ्या आवाजात हसून चंद्रमणी म्हणाला, बघता काय माझ्याकडे मूर्खांनो. त्याचा आवाज ऐकताच ते सर्वजण अगदी निश्चल उभे राहिले. फक्त त्यांच्या हातांच्या बोटांची एकसारखी उघडझाप होत होती. तुमच्या अणुरेणूची माती होऊन जाईल, पण मी तुमच्या हाती सापडणार नाही. मला चुकवता काय, पण मृत्यूही मला चुकवू शकत नाही. त्याच्या पलीकडूनही मी तुम्हाला खेचून आणलंय. पहा माझ्याकडे. त्याचा गर्व त्याला न आवरल्यानं तो कोचावरून उठला आणि पिंजऱ्याजवळ गेला. मी अगदी न राहून त्याच्याबरोबर गेलो. त्याचे विषारी डोळे त्यांच्यावर खिळले होते. त्यांचे मेलेले पण जळणारे डोळे त्याच्यावर खिळलेले होते. मशालीचा धगधगता उजेड त्या विचित्र देखाव्यावर पडला होता. मला कुठून चेतना आली की हीच माझी वेळ. पण मी मनाचा चंग बांधला. माझ्या डोळ्यांसमोर तो चकचकणारा मणी आणला आणि त्यात समर्थांचा निर्मळ सूर्यासारखा तेजस्वी चेहरा आणला. मी मनाशी म्हणू लागलो, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी. माझ्या मनात समर्थांचा एकच शब्द उमटला, आता. चंद्रमणीला काहीतरी जाणवलं असावं. तो माझ्याकडे वळला. त्यानं पुढे केलेला हात
खाली खाली होत हळूहळू अंगाशी आला. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्याचे डोळे निस्तेज झाले होते. समर्थांच्या खोलीतली बाहुली आता त्याची हुबेहूब प्रतिमा शोभली असती. माझ्या भोवती अनंत शक्तीचं वलय उत्पन्न झाल्याची मला भावना झाली. मी अत्यंत गंभीर आवाजात, तो आवाज माझाच होता का, म्हणालो, चंद्रमणी, मी तुला पहिल्या दिवसापासून ओळखून आहे. माझ्या मित्राचा चक्रपाणीचा तू खून केलास. तुझ्या पापी वासनेपायी तू हजारो संसार धुळीला मिळवलेस. कित्येकांना नरक यातना सोसायला लावल्यास. जन्माला येऊन मंगल सृष्टीला कीड लावलीयस. तू या धरणीला भार झालायस. आज मात्र तुझी घटका भरली. आजवर केलेल्या पापांचे जबाब देण्यासाठी आता तुला जायचंय. मी त्याच्या दिशेनं एक पाऊल टाकलं. त्याला माझ्या जागी काय दिसलं? त्याचा चेहरा एकदम काळवंडला, भीतीनं भेसूर झाला. पुढे हात करून तो पुटपुटला, नको नको, तू नकोस, आणि मागे सरला. मी आणखी एक पाऊल पुढे टाकलं. तो आणखी मागे सरला. पिंजऱ्यातले सर्वजण निश्चल उभे राहून बाहेर पाहत होते. मी आणखी पाऊल पुढे टाकलं. नको नको रे, असं म्हणत तो आणखी मागे सरकला आणि पिंजऱ्यात पडला. त्याची एक भयानक किंकाळी मी ऐकली. त्या मेलेल्या माणसांचे विकट हास्य मी ऐकलं. आणि मग समर्थांचा गंभीर आवाज माझ्या मनात घुमला, इथे थांबू नकोस, बाहेर जा. धडधडत्या काळजानं मी त्या भयानक तळघरातून बाहेर पडलो आणि बाहेरच्या निर्मळ शांत वातावरणात आलो. तळघरातल्या शेवटच्या भयानक दृश्याचा विचार मनात आला की मी तो मणी डोळ्यासमोर आणत होतो आणि माझं मन कोरं ठेवत होतो, कारण त्या गोष्टीचा पुढचा विचारच अशक्य होता. मी समर्थांच्या खोलीवर आलो तेव्हा किती वाजले होते याची मला शुद्ध नव्हती. फक्त एकच गोष्ट मला आठवते. त्या लाल पंचकोनात समर्थ अजून ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या समोर ती मगाशी चंद्रमणीची मेणाची प्रतिमा अजून होती, पण तिचा आता एक वाकडा तिकडा गोळा झाला होता. ही जर आता चंद्रमणीची खरी प्रतिमा असेल तर. समाप्त.